आणि विदर्भामध्ये 24 ऑक्टोबर 2023 नंतर जरांगेंच्या आंदोलनानंतर शिंदे समितीने नव्या नोंदी शोधायला सुरुवात केली। विदर्भामध्ये निर्गमित झालेल्या प्रमाणपत्रांची संख्या केवळ 55,000 आहे असा दावा बबनराव तायवाडे यांनी केलाय। आणि यातही 55,000 प्रमाणपत्रांमध्ये केवळ 99% कुणबी समाजाचे लोक असल्याचा दावा तायवाडेंचा आहे। त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठ्यांना खरंच किती प्रमाणपत्र किंवा कुणबी प्रमाणपत्र मिळाली असा प्रश्न तायवाडेंनी उपस्थित केलाय। तायवाडे सर, तुम्ही 57 लाख नोंदी संदर्भात सतत दावा करत होतात। आता जे आकडे शासनाकडून तुम्हाला विविध जिल्ह्यातून तुम्ही मेहनत करून घेतलेले आहेत, काय तथ्य त्याच्यातून समोर येत आहेत की ह्या सर्व नोंदी केव्हाच्या आहे? 67च्या पूर्वीच्या आहे। आणि आम्हा ओबीसीला 1967 पासून किंवा 1994 पासून जेव्हापासून 27% आरक्षण लागू झालं तेव्हापासून तर आंदोलन सुरू व्हायच्या आधीपर्यंतच घेतलेल्या प्रमाणपत्र आहे, नवीन नाही आहे। आता तुम्हाला काय शासनाकडून जे आकडे मिळाले त्याच्यामध्ये 24 ऑक्टोबर 2023 म्हणजे जरांगेंच्या आंदोलनानंतर निर्गमित झालेल्या प्रमाणपत्रांची विदर्भाची संख्या काय आहे ते सांगतो मी। आता बघा, नागपूरला म्हणजे शासनाने प्रकाशित केला 2,90,788 नोंदी सापडल्या। त्यापैकी 2,72,898 प्रमाणपत्र निर्गमित केले असे सांगतात। आणि आमच्या कलेक्टर ऑफिसने जी प्रेस नोट इश्यू केली त्यामध्ये 24 ऑक्टोबर 2023 नंतर फक्त 3,273 प्रमाणपत्र इश्यू केलेले आहे। म्हणजे नागपूर जिल्ह्यात 2,90,000 ज्या नोंदी आहेत त्यापैकी फक्त 3,273 प्रमाणपत्र जरांगेंच्या आंदोलनानंतरचे आहेत नंतरचे आहेत 24 ऑक्टोबर 2023 नंतर। हे कलेक्टरला फोन करून विचारू शकता। आणि याच्यामध्ये मराठा जातीशी संबंधित प्रमाणपत्र किती आहे 3,273 मध्ये? 3,273 मध्ये 3,272 हे फक्त कुणबी आहे आणि एक मराठा कुणबी आहे, एक। आणि मराठा कुणबी ही आणि कुणबी मराठा ही जात 2004 पासून आरक्षणामध्ये आलेली आहे, म्हणजे नवीन याच्यात एकही नाही आहे। गडचिरोलीमध्ये 49,691 नोंदी सापडल्या, 59,554 नवीन 24 ऑक्टोबर नंतर 1,584। भंडारामध्ये 0, गोंदिया 0, वर्धेमध्ये फक्त 1,27,000 पैकी 2,046, चंद्रपूरमध्ये 1,69,000 पैकी 6,386 असे एकूण 13,309 24 ऑक्टोबर 2023 नंतर प्रमाणपत्र निर्गमित। म्हणजे 57 लाख ज्या नोंदी महाराष्ट्रभर सापडल्या होत्या त्याच्यापैकी जवळपास 36 लाख नोंदी ज्या आहेत त्या फक्त विदर्भातील होत्या। या 36 लाख नोंदीपैकी जरांगेंच्या आंदोलनानंतर सापडलेल्या नोंदींची संख्या एकूण किती आहे? एकूण नाही, त्यांच्या निर्गमित प्रमाण 55,000 फक्त 42,000 प्लस 13,000 55,000। आणि ह्याही 55,000 जे प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहेत ही कारण प्रमाणपत्र देण्याची प्रोसेस ही कंटिन्युशनमध्ये असते। आणि म्हणून यामध्ये जुन्या नोंदी आहे त्यांनी नवीन अर्ज केलेले असतील, नवीन नोंदी सापडलेले नाही आहे ते पण याच्यामध्ये आलेले। आणि समजा आपण ह्या नवीन नोंदी समजलोय तर 35 लाखामध्ये फक्त 55,000, मग 57 लाखातनं हे 35 लाख 36 लाख मायनस करा तुम्ही। उर्वरित महाराष्ट्राचा जरी अभ्यास केला आपण तर औरंगाबाद विभागामध्ये फक्त 32,000 नोंदी सापडल्या आणि नवीन प्रमाणपत्र 20,927 केले। ठाण्यामध्ये 1,36,000 नोंदी सापडल्या, 1,14,000 प्रमाणपत्र इश्यू केले असे ते म्हणतात। 24 ऑक्टोबर नंतर फक्त 4,018 आहे। नाशिकमध्ये जळगावमध्ये 3,09,000 3,56,000 प्रमाणपत्र नवीन आहे 22,710। तर मी हेच वारंवार सांगतो की 24 ऑक्टोबर नंतर समजा नवीन नोंदी सापडल्या असंही मी म्हणेल, 1 लाखाच्या वर आकडा अजून चाललेला नाही। मग हे 54 लाख आणि 57 लाख आणि 60 लाख आले कुठून? त्यामुळे आमच्या ओबीसी समाजाची दिशाभूल होते आणि ओबीसी समाजामध्ये एक संभ्रम मोठा निर्माण होता, तो मला दूर करायचा आहे। आकडे जे आहेत ते वेगळं सांगतायत, त्यामुळे कुठंतरी जरांगेंचा जो विजयोत्सव होता तो दिशाभूल करणारा होता असं म्हणता येईल। ही जी आकडेवारी वारंवार महाराष्ट्रातील जनतेला सांगितल्या जात आहे आंदोलनकर्त्यांकडून किंवा सरकारकडनं। आता तर सरकारचा अधिकृत कागद आहे, म्हणजे मी नुसतं आंदोलनकर्ते म्हणणार नाही, सरकारने सुद्धा 25 जानेवारीला ही आकडेवारी घोषित केली। ह्या आकडेवारीमध्ये तथ्य काय? आता सरकारने अधिकृतरित्या 24 ऑक्टोबर 2023 नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन प्रमाणपत्र किती इश्यू केले तो आकडा जाहीर करावा। त्याचसोबत हे जे नवीन प्रमाणपत्र इश्यू केले हे जुन्या नोंदीच्या आधारे आहे की नवीन नोंदीच्या आधारे आहे हे डिक्लेअर करावं, म्हणजे म्हणजे काय सत्य समोर येणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।